काँग्रेसचे खूप प्रश्न सांगितलेत, त्यांचं स्ट्रक्चर बिघडलंय, नेते ऐकत नाहीयेत, बरेच दिवस आम्ही सांगतो कुणी तक्रारीची दखल घेत नाहीये आणि एस्पेशली इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही या सगळ्या तक्रारी खूप आउटस्पोकनली मांडताय. इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आणि काँग्रेसची देशपातळीपासून महाराष्ट्रापर्यंतची ही अवस्था पाहिल्यानंतर कोणत्या 3-4 गोष्टी तुम्हाला वाटतात की या परिस्थितीतनं काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील, ज्या तुम्ही कदाचित वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या असाल किंवा नसाल? 2019 पर्यंत एक काँग्रेस पक्ष थोडाफार ट्रॅकवर होता. 2019 मध्ये राहुल गांधीजींनी अध्यक्षपदाचे राजीनामा दिला. का दिला मला समजत नाही. तिथे फक्त त्यांची जबाबदारी नव्हती, सगळ्यांची जबाबदारी होती. त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 2 वर्षापर्यंत कोणी अध्यक्ष नव्हता पक्षाचा आणि त्या दिवसापासून पार्टी एकदम ट्रॅकवरून खाली उतरली. त्यानंतर हा एक स्ट्रक्चरचा जो आहे, तो दुसरे जो अध्यक्ष आलेत, अध्यक्षाच्या कंट्रोलमध्ये जेवढा पक्ष पाहिजे आणि ते एक निष्पक्ष राहून एक सगळ्यांचा बरोबर काम करू शकतात, ते करायला पाहिजे, हा जो एक आहे ना, तो कमी आहे. दुसरा मला एक वैचारिक जो विषय आहे ना, जो तुमच्या तात्विक विषय सांगतात मराठीमध्ये, जो आयडियोलॉजिकल, तो जो आयडियोलॉजिकल इश्यू आहे ना, मला कधी कधी वाटतो की आता काहीतरी चुकीचा झालेला आहे. तुम्ही एकदम आता नेहरूवियन जो सेक्युलरिझम आहे, ज्याचे सर्वात मोठे फॉलोअर लेफ्टिस्ट आहेत, तो लेफ्टिस्ट लोकांचा एक जबरदस्त प्रभाव पडलेला आहे पक्षाचे लोकांवर आणि त्यामुळे ते कधी कधी टू मच ऑफ सेक्युलरिझम करतात. सेक्युलरिझम एक चांगली विचारधारा आहे, पण टू मच ऑफ सेक्युलरिझम आणि सेक्युलरिझमच्या नावाने एक धर्म विरुद्ध जेव्हा तुम्ही होता ना, तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तो एक लेफ्टवाले करतात. काँग्रेस कधी अशी नव्हती, पण सध्या असं दिसतो की लेफ्टचा एवढा मोठा दबाव आणि प्रभाव आहे पक्षावर की तो त्या सेक्युलरिझमच्या नावाने कधी कधी मोठा चूक करतात आणि याचा परिणाम स्वरूप पक्षाचा जो एक जनाधार आहे, पक्षाचे जो फॉलोअर्स आहे, त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होतो. राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या